नमस्कार. रामकृष्ण हरी. 24 जुलै 2025ची जी जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा मुंबईमधून सुरू झाली. आज 25 जुलै 2025 शुक्रवारी सकाळी पंढरपूरमध्ये आलोय. आज पूर्ण दिवस पंढरपूर करणार आहोत. पूर्ण व्लॉग बघा. तुम्हाला सुद्धा बालाजी टूर्स सोबत जर जेजुरी सोलापूर देवदर्शन करायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण हरी. सर्वजण तयार झालेत. नाश्ता झालेला आहे. फेटे बांधून झाले. चंदनाचा टिका लावलाय. आता प्रत्येकाला लगेज टॅग आणि शॉपिंगसाठी बालाजी टूर्सतर्फे बॅग असतात त्या डिस्ट्रीब्यूट करून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आम्ही निघालो आहोत. गणपती बाप्पा नमस्कार, मी प्रथमेश कदम. आज आम्ही राजभोग थाली खायला आलेलो आणि खूप सुंदर होती थाली. अप्रतिम जेवण होतं आणि माझी फेवरेट डिश होती गुलाबजाम आणि बासुंदी. नमस्कार मंडळी, मी रीना चिकणे. आज आम्ही इकडे राजभोग थाळी जेवायला आलो होतो आणि मला अप्रतिम तर मसाले भातच खूप आवडलेला. नमस्कार, मी तुमचा जयंत शिराळ आणि आज आम्ही आलो होतो पंढरपूरमध्ये राजभोग थाळी खायला आणि इथली थाळी एवढी सुंदर होती ना, काय सांगायचं. व्हेजमधलं सगळ्यात बेस्ट जेवण आहे पंढरपूर. मलाही खूप आवडलं. या तुम्ही नक्की ट्राय करा. सो मी आतापर्यंत खूप रेस्टॉरंट्स एक्सप्लोअर केले, बट दिस इज वन ऑफ माय फेवरेट रेस्टॉरंट आणि मी या इथे खूप क्वांटिटीने जेवण जेवले आहे. याआधी कुठेही एवढं जेवले नव्हते. ओके, आणि सर्वात फेवरेट गोष्ट म्हणजे बासुंदी आणि मसाले भात. सो थँक्यू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. जेवण खूपच छान होतं आणि मला बासुंदी आवडली. मला समोसा आणि बासुंदी. मलाही बासुंदी आवडली. मला पण सर्व जेवण आवडलं. खूप सुरेख जेवण होतं. मला बासुंदी फार आवडली. जेवण खूपच चांगलं होतं आणि जेवणात मला खूप कढी आवडली कारण ते गुजराती टाईपची होती आणि आम्ही रेग्युलर ते खात नाही. जेवण खूप छान होतं, सगळं सुंदर होतं. मला फक्त बासुंदी आवडली मस्तपैकी आणि गुलाबजाम खूप छान होतं. जेवण खूप छान होतं आणि भाज्या तिन्ही छान होत्या. जेवण खूप चांगलं होतं आणि मला त्याच्यामध्ये सर्वात जास्त पुरी आणि बासुंदी आवडली आणि गुलाबजामुन. जेवण छान होतं. सगळेच पदार्थ छान होते. जेवणामध्ये सगळ्यात भारी गुलाबजामुन होतं. गुलाबजामुन छान होते. जेवण खूप उत्तम होतं. जेवणात गुलाबजाम बेस्ट होते. बासुंदी ॲज वेल एज मिनी समोसे सगळ्यात सुपर. ओव्हरऑल जेवण खूप छान होतं आणि माझं फेवरेट होतं बेसिकली बासुंदी आणि मसाला भात. जेवण खूप छान होतं. मला गुलाबजाम आणि बासुंदी मस्त आवडली. मी डबल घेतली. खरं जेवण ओव्हरऑल खूप छान होतं, पण हा मसाले भात, पापड आणि मला ठेचा पण आवडला, त्यामुळे मी ठेचा. जेवण एवढं सुंदर होतं की मला वाटतं मी एवढ्या 1-2 वर्षात फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये आणि असलं जेवण केलेलं आहे माझ्या लाईफमध्ये. आणि मी आज चपात्या रोट्या खाल्ल्याचं रेकॉर्ड झालं आहे माझ्या हिस्ट्रीमध्ये. अक्षरशः मी 8 चपात्या खाल्ल्या आणि ती कढी आणि तुमचं हे ते तर अफलातून होतं. आणि भाज्या त्यातल्यात माझ्या आवडीचा रगडा होता. काय तो तर माझा फेमसच होता रगडा, सर्वांना माहिती आहे.
एवढं अप्रतिम जेवण ना, आठवण राहिली या जेवणाची तर. आणि त्यातल्या मग ऑटोमॅटिकली बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण वगैरे होतं. त्याच्यात काही म्हणजे काय वाटलं नाही, घरगुती जेवणाप्रमाणे होतं. यात मला जास्त करून एकदम बासुंदी आवडली आणि त्यासोबतच समोसे आणि जी पनीरची भाजी होती तेही खूप छानच होतं. आणि थँक्यू फॉर बालाजी टूर्स, आम्हाला इथे सेवा आणण्यास दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वच जेवण छान होतं. त्यात गुलाबजाम आणि मला कढी फार आवडलं आणि सर्व्हिसही छान होती. थँक्यू. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे आणि संध्याकाळची चहा घेऊन आम्ही सगळे जातोय मंगळवेढ्यातील श्री रिद्धी सिद्धी महागणपती बाप्पाच्या दर्शनाला. नमस्कार. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदररित्या जेजुरी सोलापूर देवदर्शन मधला पहिलाच दिवस सुंदर प्रकारे व्यतीत झालेला आहे. सकाळी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि आता रात्री मंगळवेढ्यातील श्री रिद्धी सिद्धी महागणपती दर्शन घेतलं. अनलिमिटेड नाश्ता, अनलिमिटेड जेवण चालू आहे. रात्रीचे जेवण करायला आम्ही सगळेजण आलेलो आहोत. या जेवायला. नमस्कार. रामकृष्ण हरी. जेजुरी सोलापूर देवदर्शनाचा दुसरा दिवस सुरू झालेला आहे. आज आहे 26 जुलै 2025, शनिवार आहे. 10 मंदिरांपैकी 2 मंदिरांचं दर्शन काल झालेलं आहे. आज 4 मंदिरं घेणार आहोत सोलापूरमधली. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, तुळजापूरची आई भवानी आणि श्री वीर तपस्वी मंदिर जिथे 1008 शिवलिंग आहे. पूर्ण व्लॉग बघा. बालाजी टूर्स सर्व मुंबईकरांना, ठाणेकरांना, नवी मुंबईकरांना कशी सेवा देतं हे तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला सुद्धा आमच्यावर यायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, पहिल्या मंदिराचं दर्शन व्यवस्थित झालं आणि नाश्त्याला आलोय. खूप जणांचे उपवास आहेत श्रावण असल्यामुळे, तर सगळ्यांचं ज्यांचा उपवास आहे त्यांना साबुदाणा खिचडी ठेवले, ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्यासाठी मिसळ ठेवलेली आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.
रामकृष्ण हरी. सत्तावीस जुलै 2025 अतिशय सुंदररित्या 10 मंदिरांपैकी 6 मंदिरांचं दर्शन झाल्याने आज जेजुरीचा खंडोबा, नारायणपूर मधील एकमुखी दत्त, त्यानंतर जागृत महादेवाचं मंदिर नारायणेश्वर मधील आणि प्रतिबालाजी. ब्लॉग पूर्ण बघा. बालाजी टूर्स कशी सेवा देते मुंबईकरांना आणि तुम्हाला सुद्धा आमच्या बरोबर जेजुरी सोलापूर देवदर्शनाला यायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण. नमस्कार. रामकृष्ण हरी. 24 जुलै 2025
गुरुवारी रात्री निघून शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस जे देवदर्शन बालाजी टूर्सतर्फे राबवलं जातं त्याचं नाव आहे जेजुरी सोलापूर देवदर्शन. एकूण 10 मंदिरांचं दर्शन घेतो आपण यामध्ये. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध. अनलिमिटेड चहा, नाश्ता, जेवण, बिस्लरी, 2x2 लक्झरी AC बस, अतिशय प्रामाणिक, नम्र व तत्पर स्टाफ, त्याचबरोबर खूप काही सरप्रायझेस, मराठमोळे फेटे, शॉपिंगसाठी बॅग, लगेज टॅग, खूप काही असतं, गिफ्ट्स असतात. 10वं मंदिर प्रति बालाजी झालेलं आहे आत्ता. आणि आपल्याबरोबर जे भक्त आलेले आहेत मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचा अनुभव कसा होता. आणि या उपक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकवरून पण 2 पाहुणे आलेले. त्यांनी आपलं यूट्यूबला व्हिडिओ बघितलेला आणि त्यांना खूप दिवसापासून यायची इच्छा होती. ते नाशिकवरून मुंबईला आले आणि मुंबईवरून आमच्यावर प्रवास सुरू केलेला आहे. तर आपण सगळ्यांकडून जाणून घेऊया की त्यांचा अनुभव बालाजी टूर सोबतचा कसा होता. रामकृष्ण. नमस्कार, मी रीना चिकणे. प्रथम मी दादांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला परत यायचा चान्स दिलाय. मी फर्स्ट टाइम पण आले होते तेव्हा फक्त सोलापूर, अक्कलकोट सगळं होतं, तुळजापूर. ह्या टायमिंगला जेजुरी, प्रति बालाजी हे सगळं होतं. गेल्या वेळेस पण मज्जा आलीच होती आणि ह्या वेळेस सुद्धा खूप मज्जा आली. नमस्कार, मी अपेक्षा माने. दादा खरंच खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर झाली ट्रिप. माझी फर्स्ट टाइमच होती ही ट्रिप आणि खूप मजा आली. खूप म्हणजे खूप मजा आली खरंच. नमस्कार, मी रोशन पुजारी, एक कॉन्टेंट क्रिएटर. आणि मी थँक्यू नाही बोलणार कारण दादा माझी फॅमिली आहे आणि मोठ्या भावासारखा आम्हाला सगळं सांभाळून घेतो. आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो सोलापूर देवदर्शनासाठी आणि सेकंड टाइम आलो आहे आता सोलापूर जेजुरी देवदर्शनासाठी. आणि माणूस सेकंड टाइम तेव्हाच येतो जेव्हा सगळं काही व्यवस्थित असतं. तर या बालाजी टूर्समध्ये कधीच कोणत्या गोष्टी कमी नाही पडत. आता आम्ही सोलापूर जेजुरी देवदर्शनासाठी आलो आहे. तर याच्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली. आम्ही 2 वर्षानंतर येतो तर खूप गोष्टी चेंज केल्या दादाने की कुठे काही कमी पडू नये. तुम्ही दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये गेलात तर तुम्हाला नाश्त्याला पोहे, शिरा वगैरे मिळेल, पण दादा चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. तुम्हाला जे हवं आहे ते देतो. आणि जेवण तर बोलूच नाही काय, ती चव अजून रेंगाळत असते आमच्या जिभेवरती. तर जसं बालाजी टूरचं स्लोगन आहे की सेवेत तडजोड नाही, खरंच सेवेत तडजोड नाही मित्रांनो. तुम्ही एक वेळ हा अनुभव घेऊन बघा, प्लीज या एकदा आणि तुम्ही तुमचा अनुभव घ्या. नमस्कार, मी प्रथमेश प्रकाश कदम, एक क्रिएटर आहे, इन्फ्लुएन्सर आहे. तर गेल्या 2 वर्षापासून दादाशी मी संपर्कात आहे. दादासोबत टूर्सला आधीही आलो आहे आणि आताही आलो. तर मंडे मी नक्की सांगतो, एकदा दादासोबत टूरला या. बालाजी टूर्ससोबत टूर्स करा. आणि काय बोलू, म्हणजे एकंदरीत सगळं काही चोख असतं आणि एक नंबर असतं. सोय सेवेत तडजोड नाही. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा जयंत शेलार आणि मी आलेलो बालाजी टूर सोबत. आणि तुषार दादा म्हणजे भाई काय सांगू मी, मला असं वाटलं दादा म्हणजे पहिले वाटले खूप स्ट्रिक्ट असेल, पण असं बिलकुल काय नाही आहे. आणि ट्रिपला खरंच एक असं फील झालं की आमची एक फॅमिली झाली आहे. म्हणजे कधी तुम्ही नक्की येऊन बघा. आणि अजून काय बोलू मी, म्हणजे जेवण, राहायची सोय, खरंच जे ब्रीद वाक्य आहे ना की सेवेत तडजोड नाही, ती खरंच नाहीये, खरंच नाहीये. माझं नाव मानसी महेश शिंदे, मी घाटकोपरवरून आली आहे. सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता बालाजी ट्रॅव्हल्स टूरसोबत. आणि ॲज अ क्रिएटर मी आली आणि एवढं सगळं एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाईम करते, हे असं ट्रॅव्हल वगैरे करणं. सो इट वॉज लाईक सांगूच शकत नाही मी, एवढं सुंदर आणि एवढं आवडलं मला. सगळीकडे कुठे गेलो काय काय माहिती, सगळं वेगळं एकदम, जे पण होतं सगळं व्यवस्थित दिलं. माझं नाव विकी पाटील, आम्ही विरार आणि कांदिवलीवरून आलो आहे. पण खूप चांगलं यांचं मॅनेजमेंट पण आहे आणि खूप चांगली सोय आहे, सेवेत काय तडजोड नाही यांचं. रामकृष्ण हरी, माझं नाव ओमकार सदानंद म्हात्रे आहे. मी बोरिवलीवरून आलो आहे. ही ट्रिप आमची खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि ती आम्हाला खूप आवडली आहे. रामकृष्ण हरी, मी सिद्धी सीताराम कांगणे. मी इथे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत माझ्या आईवडिलांसोबत आले आहे. सो बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं मला इंस्टाग्राम पेज थ्रू कळलं आणि खूप सारे रील्स पाहिले मी त्यांचे रिव्ह्यूज पण खूप चांगले होते. ओके, सो स्टार्टिंग फ्रॉम डे 1 खूपच चांगला मॅनेजमेंट आहे यांचं. राहण्याची सोय, खाण्याचं, ओके, आणि लोकांना मॅनेज करणं. सो दॅट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग. एवढे 32 लोकांना घेऊन एकत्र सगळ्यांना घेऊन जाणं इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क. बट त्यांच्या जे आहेत म्हणजे तुषारदादा आणि त्यांचे सहकारी, त्यांनी खूप चांगल्या रीतीने पार पाडलं आहे ते. आणि मी नक्कीच माझ्या फ्रेंड्सना, माझ्या रिलेटिव्सना रिकमेंड करेन की जर कोणाला देवदर्शन करायचं असेल आईवडिलांसोबत, सो नक्कीच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि यू कॅन कम विथ देम.
मी लक्ष्मी रामचंद्र चिपळूणकर. मी कल्याणवरून आले आहे. पहिल्याच दिवशी एवढं छान वाटलं की म्हणजे माझं मन एकदम प्रसन्न झालं आणि खूप छान सगळीकडे दर्शन झालं आमचं आणि मला खूपच मस्त वाटते. आतापर्यंत मला अजिबात त्रास नाही. ह्यांची दादांची खूप कृपा आहे की ह्यांनी खूप पुण्य मिळवलं आमच्या सारख्यांना दर्शनाला घेऊन. नमस्कार, मी श्री लोटेकर. मी बालाजी टूर्सतर्फे ह्या फर्स्ट टाईम आलेली आहे आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असा आहे की मला भयंकर मज्जा आलेली आहे. अजून सांगेन की सगळ्यांनी नक्की या. खरंच सेवेत तडजोड अजिबात नाही आहे. सगळ्या गोष्टीमध्ये तो सपोर्ट करतोय. माझं नाव वचाला विकी पाटील. आम्ही कांदिवलीमधून आलेलो आहे आणि इकडचं जे मॅनेजमेंट आहे, सुखसोयी आहेत आणि दर्शनासाठी वगैरे खाण्यापिण्याची राहण्याची सगळ्या सुविधा खूपच अप्रतिम आणि छान आहेत. माझं नाव संजीवनी चालके. मी भाईंदरवरून आले. मी खरं तर ह्या ट्रिपची पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे जेजुरी सोलापूर देवदर्शनाची पूर्ण इन्फॉर्मेशन रील्सवरूनच घेतली. एकटी आलेली तर असं काही वाटलं नव्हतं, बट इथे जी एक्सटेंडेड फॅमिली मला जी भेटले ना ती सर्वात जास्त मोठी आणि ती इथे आहे. बरोबर ना?